ओम साईराम मित्रांनो वाजले जवळपास 1:45. आपण चाललोय आपल्या आजची पहिली डिलिव्हरी घेण्यासाठी. आज आपल्याला जवळपास 2 डिलिव्हरी घ्यायच्या झेड ब्लॅक जर्मन शेफर्डच्या. ओव्हरनाईट ते प्रवास करून येत आहे. तर दाखवतो तुम्हाला कसा आहे आपला जर्मन शेफर्ड आणि किती वाजता आपण तो कलेक्ट करणार आहे. मित्रांनो आपली डिलिव्हरी आलेली आहे. आज झेड ब्लॅक जर्मन शेफर्डचा 5 महिन्यांचा मेल आहे. तुम्ही बघू शकता टायमिंग काय 2:05 झाले. आपली पहिली डिलिव्हरी आपण रिसीव्ह केलेली आहे. आपण चाललोय आपली दुसरी डिलिव्हरी घेण्यासाठी. तर तुम्ही वेळ बघू शकता 5:17 आलेले. आपली दुसरी कोणती वस्तू आली मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहे. मित्रांनो आपले आजचं दुसरं पपी आलेलं आहे झेड ब्लॅक जर्मन शेफर्डचं. तुम्ही टाइम बघू शकता 5:46 आलेले. तर मित्रांनो या सगळ्यातून सांगण्याचं तात्पर्य एवढंच किंवा दाखवण्याचं तात्पर्य एवढंच की डॉग ब्रीडिंग हा बिझनेस काही सोपा नाही आहे. दिवस रात्र झटावं लागतं त्यासाठी. तर तुम्ही देखील ज्यावेळेस पपीची इन्क्वायरी करता किंवा कोणाही ब्रीडर सोबत किंवा ट्रेडर सोबत पपीच्या रेट विषयी किंवा कशाविषयी चर्चा होती तुमची घेण्यासाठी, तर त्यावेळेस त्यांचा देखील विचार करा. उगीच मनाला येईल ते रेट किंवा त्या गोष्टी बोलून त्या वस्तूचा किंवा त्या व्यक्तीचा अपमान करू नका. अशा नवीन गोष्टी आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या इंस्टाग्राम हँडलला म्हणजेच ठोंबरे पेट्स अँड केनलला फॉलो करून ठेवा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. ओम साईराम.